जय राम मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा गाली बोला याची सीमा गाली बोला हरी ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा हरी झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ आवघी पाया पे सकळ भले भले आवघी पाया बेजगळ तीर्थे पर्व काळ आवघी पाया सकळ तीर्थ पर्व काळ अवघी पाया बेसगळ अवघी पाया बेसगळ ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा हरी ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा देवा त्यांची केली पावे सेवा देवा म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा हरी ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा जय विठोबा कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन
गण आली गण घडे आली गण घडे आली गण घडे घडे रे आली गण घडे 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 हरी मोक्ष सायुजता जोडे राम 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 मोक्ष सायुजता जोडे हरि जोडे राम मोक्ष सायुजता मोक्ष हरी हरी जोडे जोडे हरी मोक्ष सायुजता जोडे महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा राम ऐसा संताचा महिमा संताचा महिमा मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा रे ऐसा संताचा महिमा रे संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा झाली बोला याची सीमा सीमा
बोलायाची सीमा झाली 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 रे झाली बोलायाची हरी बोलायाची झाली रे झाले झाले बोलायाची 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 हरी सीमा सीमा झाली हरी झाली झाली ए झाली झाली बोलायाची रे झाली झाली रे राम हरी हरी झाली झाली बोलायाची राम झाली बोलायाची झाली बोलायाची झाली 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 बोलायाची झाली बोल रे झाली झाली रे झाली रे झाली बोलायाची हरी झाली हरी सीमा झाली बोलायाची आता सीमा झाली झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा 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 झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा रे
झाली बोलाया झाली बोलाया झाली बोलाया
तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेशकुळ ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विडल देवी मरत्यावर मुन्नरी गायदा दोन मुनिंद्रे समागते तिष्ठन्नमानन्न गन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादन करतात विडल या पुण्यनगरीमध्ये परमपणे चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सात्विक शिवजयंती कशी करायची हे गल्ले बोरगावकडून महाराष्ट्राने शिकवलं माहिती 9 वर्षापासूनची ही परंपरा शिवजयंतीला आता लोक कीर्तन ठेवायला लागली पण शिवजयंतीला सप्ताहच केला पाहिजे हे 9 वर्षापासूनची आपल्या गावची परंपरा आहे अत्यंत सुंदर सात्विक पद्धतीने आपण आपल्या राजाची जयंती संपन्न करतो समस्त ग्रामस्थ गल्ले बोरगाव कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाले मातुर्ग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्यते व्यासपीचालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद शेवला प्रारंभ विडल ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्रातील तरुण तडफदार कीर्तनकार आपल्या गावचं वैभव आमचे परमार्थ स्नेही आणि महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तप्राण आमचे सिद्धेश्वर महाराज भगत आमच्या सिद्धेश्वर महाराजांच्या प्रेमातून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या कार्यक्रमासंदर्भात आमच्या उद्धव बापूंनी खूप आग्रह घेतला जवळपास वर्षभरापासून ही सर्व मंडळी संपर्कामध्ये होती या निमित्तानं गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे परमार्थस्नेही उद्धव बापू शिंदे गुरुजी म्हणजे उद्धव बापूंची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे सुंदर अशी ज्यांच्या मुखातून आपण चाल ऐकली असा महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे दिवटे गुरुजी त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे गायन क्षेत्राचं नाव आहेच
पण आता कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी ठसा उमटायला सुरुवात केली मायबाप असे आमचे दिवटी गुरुजी. तरी सुद्धा आपल्या गावामध्ये विशेष प्रेम असल्या कारणानं ते 7 दिवस उपस्थित आहेत. आणि मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्राचा बादशाह मृदुंग महामेरू आमचे कृष्णा महाराज बोरकडे, कृष्णा महाराज, उद्धव बापू, दिवटे गुरुजी, ही त्रिमूर्ती म्हणजे महाराष्ट्रातील भजन आणि गायन आणि वादन क्षेत्रातले वाघ आहेत मायबाप. आणि ते आपल्या गावामध्ये 7 दिवस उपस्थित आहेत. असे हे सर्व भजन क्षेत्रातील, मृदुंग क्षेत्रातील रत्न त्यांची विशेष उपस्थिती आहे. या त्रिमूर्तींनाही मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले गायनाचार्य आमचे प्रवीण भाऊ, त्यांचेही मनपूर्वक मी धन्यवाद, आभार मानतो. आदी करून परिसरातील सर्व वारकरी मंडळी, विनेकरी, चोपदार, बालटाळकरी असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुमचे मनपूर्वक आभार, गोड आवाज दिलेला आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक शेवला प्रारंभ. विडल कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे अशा आजच्या कीर्तनाचे यजमान गजानन यमाजी हरदे, यशवंत यादवराव फुलारे आणि श्री दगाजी यादवराव फुलारे या 3 व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ना आजचेच नाही, 8ही महाराजाचे सौजन्यदाते, 8ही दिवसाचे अन्नदाते, ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण हे आपल्या गावातली आवाज थोडा वाढवा रिटर्नचा, आपल्या गावातली माणसे त्यांच्यावर पाठ्य शाबासकीची थाप मारणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आहे. अत्यंत दानशूर दाते आपल्या या पुण्यनगरीमध्ये आहेत, म्हणून एवढा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे. एवढ्या भव्य धर्म मंडपाखाली आपण बसलेलो आहोत. असे मंडप सौजन्य ज्यांनी हा धर्म मंडपासाठी फार विशेष योगदान दिलं आलेलं आहे असे आमचे तरुण तडफदार नेते संतोष अण्णासाहेब माने पाटील, आमचे संतोष भाऊंच्या सौजन्यातून हा भव्य आणि दिव्य धर्ममंडप या ठिकाणी त्यांच्या सौजन्यातून उभारला गेलेला आहे. आदी करून सर्वच मंडळी, ज्ञात अज्ञात व्यक्तिमत्व, पडद्या पुढचे पडद्या मागचे सर्व सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभयानंदगिरी बाबा, आमचे अभयानंद बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनपूर्वक मी धन्यवाद, आभार मानतो. शिवजयंतीच्या निमित्तानं हा पर्वकाळ आहे. या निमित्तानं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी या शब्दातच मायबाप त्यांच्या नावाचा अर्थ दडलेला आहे. शी म्हणजे शिलवान राजा, शिवाय म्हणजे वाघाचा काळीज असणारा राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. विडल 393 वर्ष होऊन गेला, अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या येण्यानं ही धरती पावन झाली मायबाप. आणि जगाला आदर्श राज्य जर कोणता असेल, देश जर कोणता असेल तो भारत आहे. आणि भारत देश जर कोणाकडे बघून मायबाप आपली पावलं टाकत असेल तो महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राला जर आदर्श कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विडल अहो, एका राजाच्या जयंतीच्या निमित्तानं सप्ताह हा जीवनाचा कळस आहे मायबाप. आणखी आयुष्यात काय मोठेपणा प्राप्त असावा. तुम्ही म्हणता जयंती तर देवाची होत असते, देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध, प्रत्येकाचं वैशिष्ट्य ना. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबार यांची बीज, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीचे नवरात्र, तुमची आमची पित्र. माझा कौ करीत आपले पित्र आहेत, आपल्या कुठे जयंती होत असतात का? मग जयंती जर देवाची होत असते तर मला एक जमाना शिवाजी महाराजांची जयंती कसं काय, ते काय देव होते का? तर त्याचं उत्तर आहे का, शिवाजीराजे देव होते का नाही हे आम्हाला माहीत नाही, पण शिवाजीराजेंमुळे देवळातला देव सुरक्षित राहिला हे मात्र 100% खरं आहे. मला काही माणसं देव नसतात पण देवापेक्षाही कमी नसतात, असं दैवत म्हणजे शिवाजी महाराज. विडवलं चरणाचा हे संतपर प्रकरणातील आहे. संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगणारे. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. मुळात आलिंगन ही प्रक्रिया अशी की कुणी कुणाला आलिंगन देत नाही. ओळखच नाही ना आलिंगन दिला असं घडेल का? कृष्ण महाराज एखाद्याची जर थोडी ओळख असेल तर माणूस फक्त स्मित हास्य करतो, जे अरे बस झाला तुझा पाहुणचार,
तू निघ आता, तुझी तेवढीच क्वालिटी. फक्त हसून वाट लावतो. त्याच्या पुढे जर दुसती असेल तर हातात हात आहे, त्याच्यापेक्षा जर पुढची दुसती असेल तर खांद्यावर हात टाकून म्हणून चलतो. आणि जीवलग मैत्री असेल तर आलिंगन आहे. आलिंगन म्हणजे प्रेमाचा सर्वोच्च कळस. विठ्ठल ऐका, प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं का? नाही. आलिंगनाचे दोन प्रकार आहे, द्वेष स्वरूप आलिंगन आणि प्रेम स्वरूप आलिंगन. अंतःकरणामध्ये राग, कपट, राजकारण आणि डोक्यात जर गेम असेल ना तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. ते द्वेष स्वरूप आलिंगन. आणि अभंगात जे सांगितलंय ते प्रेम स्वरूप आलिंगन. विडल आधी द्वेषाचं आलिंगन सांगतो मग प्रेमाचं सांगतो. 5 पांडव युद्धामध्ये विजयी झाले मायबाप. 100 होती, एक सुद्धा राहिला नाही. आणि 5 होती, धक्काच लागला नाही हो. कारण एकदा देवाने जर राखलं तर पायात काटा सुद्धा मोडत नाही. देव राखेता या मारीला कोण, देव राखेता या मारी कोण, देव राखेता या मारी कोण. न मोडे काटा हिंडता वन, न मोडे काटा हिंडता वन. देवाने सांभाळ करावं. ह्या किरकोळ माणसांचं काय घेऊन बसले, ही धोका द्यायलाच आहेत माणसं. सांभाळ देवाने करायला पाहिजे. वरून जर एकदा ऑर्डर सुटली ना खालच्यांचं काय चलत नाही. देव राखे तया मारील कोण, आवाज. न मोडे काटा हिंड दावन. किती वनात हिंदा काटा सुद्धा मोडणार नाही हो. 5 पांडव होते जसे तसे. 100 होती, एक सुद्धा राहिला ना अगरबत्ती वावळाय. किती वाईट वाटत असेल बरं धृतराष्ट्राला, करा बरं विचार. 100 होती मावे, सगळी गेली ना. आणि भावाची सगळीच राहिली. आणि परत त्यांच्याच भाकरी खावा लागल्या ना. पांडवांकडे त्यांच्याच घरी होता आणि जेव्हा जाईन कुठं दुसरीकडे. पण धृतराष्ट्र आणि 5 पांडवांचं एक दिवशी जेवण चालू होतं. जेवण करता करता धृतराष्ट्र भीमदादाला म्हणतो, भीमा ए दादा, 100 मुलं मिली रे, पण तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुलं आहेत. कधीतरी असं वाटतं तुमच्याकडे बघितलं की माझ्या मुलाची आठवण येते, दुर्योधनाची, दुःशासनाची मला आठवण येते. आणि भीमा तू माझा मुलगा आहे असं माझ्या अंतःकरणात भावना निर्माण होते. कधीतरी वाटतं की मुलाला समजून तुला आलिंगन द्यावं राजा, असं प्रेम निर्माण होतं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमदादाला. तुला असं आलिंगन देण्याची इच्छा होते रे. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का कपट आहे? त्याच्या डोक्यात गेम होती. घोंड बोलून जवळ बोलवायचा आणि दाबायचा, दुसरं काय नव्हतं. 100 मुलं मारली, कुठे प्रेम निर्माण होत असतं का? भीमा हे राजा, कधीतरी तुला आलिंगन देण्याची इच्छा होती. किती वाहनी, किती गोड आहे बरं का. लय गुळ फेकणारे बी धोकादायक असतात बरं का. जी लय गोड बोलतात ते आपल्याला कवाच मतदान करीत नाहीत. हा रोखोक माणूस परवडला. नाही तर नाही, होई तर होई, बघून करून मेला चक्रा मारू मारू पुढतात. जिल्हे गोड बोलते ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही. ज्या जण आपला समनात येऊ शिक्का हाणतो. हा तोंडाव एक आणि महाग एक. तुको बऱ्या सांगतात, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंदमुखीचा कोवळा. असं इतकं गोड बोलतात ना, काय कसं कवळच शेलकच बोलणार. तिची वाणी ऐकले आपल्याला सुद्धा वाटतं की ह्याचं आपल्या इतकं कोणाच प्रेम नसेल, इतकं आपल्यावर जीव तोडून. पण भावांतरेचा निराळा अंतःकरणात वेगळंच असतंय मायबाप. तसं धृतराष्ट्राचं मन होतं, राजा तुला आलिंगन देण्याची इच्छा रे.
भीम मायबाप तब्येतीच जास्त होता, पण त्याला लय राजकारणातले छक्के पंजे कळत नव्हते. त्याला वाटलं खरंच काकाच्या मनातला राग गेलाय काय नाही. तो म्हणला काका मी तुम्हाला आलिंगन देतो, पण आज नाही उद्या. म्हणजे काका पुतण्याचं राजकारण काय हे आताचं नाही बरं का, ही पहिल्यापासूनच आहे. महाराष्ट्राला तर फार येड लावलंय काका पुतण्याच्या राजकारणाने. सगळं धिंगाणात चालू आहे मायबाप. कोण कोणत्या पक्षात हेच काळाला मार्ग नाही हो. अवघड परिस्थिती झाली मायबाप सगळी. येतो काका, उद्या आलिंगन देतो तुम्हाला. ठीक आहे. इतका भीम खुश झाला. त्याला वाटलं काकाच्या मनातला आपल्याविषयी रागच निघून गेला. भीम इतका खुश झाला त्याने डायरेक्ट स्टेटसच ठेवला, मी उद्या काकाला आलिंगन देणार. सगळे हस्तिनापुरात व्हायरल झालं होती. सगळीकडे बातमी, सगळा सोशल मीडिया जाम करून टाकला भीमाने. मी काकाला आलिंगन देणार. हेडलाईन चालायची काका पुतण्याची भेट. भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. देवाच्या ग्रुपला ती बातमी आली की काकाची पुतण्याची भेट होणार आहे. देवाने ओळखलं धृतराष्ट्राने भीमाला ना आलिंगन 100% काहीतरी डाव आहे. भीमाला फोन गेला, कुठे म्हणा हेडे स्टेटस व्हिडिओ डिलीट कर म्हणले, पूर्ण माहिती घे जण मग टाकी जा, चुकीच्या बातम्या व्हायरल करतो. झपकी होती लोक गावली. अहो ह्याला माहित सत्य काय हे बघा जाण. हे इकडे मला ते डिलीट करून सगळं. देवाची भीमाची मीटिंग. काकाला आलिंगन द्यायचं नाही, भीमला देणार. जगायचंय का, मेलो तरी चालेल पण आलिंगनच देणार. शब्दात बदल नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी. अरे नको भीमा माझं ऐक. देवा तुम्ही आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देव म्हणले अरे तुला घरगुती मॅटर आता सुचला का. आणि 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं आणि युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, तो काय आमच्या घरचा मॅटर होता का. अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचा पार खकना केला ना. अरे मी राजा कुठला आणि राहिला कुठं द्वारकेचा राणा. हरी पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ती भीम म्हणजे खतरनाक माणूस होता. कुणाची गाठ पडली होती आधी जे हरी घालीत नव्हता, आधी ठोका टाकायचा आणि मग जे हरी घालायचं. स्वभाव असतो बघा तसं. काय काय आधी कुचक बोलणार आणि मग गोड बोलणार. आणि भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या हात चकल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का. एक जण भीम जेवायला बसला, आईवरच रागावला. आई असली भाजी केली, इतकी पातळ भाजीने इतक्या झाड चपात्या आणि भात कच्चा ठेवला ना, वरणाला मीठ नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणली बाबा मी नाही केला स्वयंपाक, तुझ्याच बायकोनी केला. असं वय. आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे र. हा आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. एवढा फरक म्हणल्यावर कवा ताकते याच्या भीमाला. त्याच्यामुळे आताचे भीमबी बघा चिमणी म्हणी तू मावळे वजनदार. तानाजीने बाजीने ऊसाची मुळी तर कर्र 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 ऊसाची मुळी पिळीत होती. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही. टिपरू धर तर कण त्यात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला त्याची वाटी सरकली खाटकून. काय जगत र तू. ऊस तुटा ना. काय ताकद होती माय बाप भीमदादा. ताकद होती हनुमंतरायात. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात ग बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याच येडेवणे करायला नव्हे. वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली. बुका केला त्याच्या दाढीचा. दाढी जाळल्या मिशा राहिले असत्यान का. धडाधडाच पेटली. त्याचं गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. इतकी ताकद का होते. अंजनीच्या तपासाठी
महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धाडदेशीन दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिलंय का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. लहानपणीची दुधाची पोरग झोळीत फेकायचं, तोंडात बाटली कोंबायची, आईनं बसायचं वाटल्यावर तिकडे व्हॉट्सअप खेळत, ती पोरग एकटं झोळीत नुसतं पत्र्याकडे बघत हे करत, त्याला काय सुधारणा. बाटलीचं दूध संपलं, बुचानं दाताने कुरतानलं, लबरचा तुकडा त्याच्या नरड्यात गोतला, पोराने डोळं पांढरे केलं. मोबाईल बंद झाल्यावर पोराकडे मम्मी आली तर पोरग जायच्या बेतात, काय कुठं नाही त्या बाटलीचा. लहानपणी ती वाटते, त्याच्यामुळे पहिल्यासारखी पोरं बी अशी गुटगुटीत राहिली नाही. तजेलदार त्यांची डोकी मडकेवानी झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करतात, दुखार कमर दाबल्या ते डिरीत फुगले ते, कुपोषणात आवड झाली, वाकडी तिकडीच झाले ते पोर. काय आईचं दूध आहे का? काय आईच्या पदराला खेळायला भेटतंय का? आईच्या मांडीवर आहे का? आता आई जीन पॅन्टीवर आहे. खेड्यापाड्याने तरी धर्म ठिकाण आहे, शहरात पुरं वाटोळं झालंय. मायबाप हे असे कपाळाला कुंकू, डोक्यानं पदर, हे असं खेड्यापाड्या जरा बघितलं जरा बरं वाटतं. अजून तरी आपण महाराष्ट्रात आहे अशी भावना होते, नाही तर काही शहराने राहिले काही ते पोरावर संस्कार होणार आहेत. आणि मग ती लहानपणी ती वाटली, मोठं झाल्या मोठी वाटली, आणि मोठ्या वाटलीच नाद आल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेतार हरिपाठ बंद करा हरिपाठ. गांधावाली गायला ऐकायचे तर आम्हाला माहिती. हा, त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. हा, आणि त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यात ते बुका थापला का तो 5-6 पण आमचा अध्यक्ष झाला का? ही पिणारी याची त्रास येत नाही. 2 म्हातारे पारावर बसल्या, मला होय दारू पेले खोकला जातो कर, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, मग तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती गाली निघले, हे पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या सांगतात. व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लिव्हर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्र म्हणत चांगली ठेवण्याचं सुरुवातीला पासण्या ताडी, तुमची वळत्या नाडी, दारू असल्या गुडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावण्यात दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाची हारी जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा. विठ्ठल वजनदार इथं विषय चाललाय, आलिंगन देणारच. मागची मुलं बोल नका. मग भगवान श्रीकृष्ण सांगितलं, भीमा तुला आलिंगन द्यायचंय दे, एक काम करा, आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे, आणि तपलं तू आलिंगन दे, पण अगोदर 2 मिनिट. ठीक आहे. देवाने अशी आयडिया केली. त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी, रुंदी, उंची, जाडी डिक्टो भीमच, लोखंडाचा पुतळा. दुसऱ्या दिवशी सभा भरली. भीमा हे राजा, बघा बरं किती वाणी गोड, म्हणजे शेवटपर्यंत पुढच्याला गाफीलच ठेवायचं, नाहीच कळलं पाहिजे प्लॅन. हे राजा आलिंगन दे. भीम बी उठला हो, देवान डोळ्यान दाबला, ग बस तुझा 2रा नंबर आहे. म्हणजे पहिला कुणाचा आहे? सेवकाला खोलवला म्हणा पुतळा आणा, स्वारका पुढे. आता ते काय आंधळच होते, त्यांना काही दिसत नव्हतं. लोखंडाचा पुतळा सरकेवला पुढं, आणि भीमा म्हणून मिठी मारली ना, आलिंगन दिलं. 100 मुलं मारली होती. किती राग असन. भीम समजून लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारली, जीज भीम कर 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 दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर बुका केला पिटच. आणि मग भीमला आयो, ह्याच्या जागेवर जर मी असतो, नको रे म्हणला, मला काका नको, आलिंगन नको, मला पहिलं जेवाय वाडा, बाकी काहीच नको, मला निघूनच गेलं ती. आता हे सुद्धा आलिंगनच आहे, पण हे आलिंगनात प्रेम आहे का? द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे, अंतकरणात मत्सर आहे. असंच एक अजून आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजले. ओ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय? अफजल खान. कोणाला? ज्यांची जयंती त्यांना. राजे आलिंगन द्या. हे सुद्धा आलिंगनच होतं ना, पण त्याच्यात प्रेम आहे का? कपट आहे, स्वराज्याविषयी राग आहे, पण आलिंगन देणारा कसा होता? आशा वागिनीचा तेव छावा,
मी कावा. आणि खानाच्या भेटीसाठी राजांनी नक्षीदार श्यामेने उभारला. नक्षीदार श्यामी आला खान डौलत डुलत आला. नक्षीदार खान शामी आला कान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संग जीव महाला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाचा जीव महाला. महालाला. वा भले. टाळी टाळी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी हमारे गले लग जाओ. राजे एक एक पावलानं पुढे चाललेत. भगव्या झेंड्याचा शिपाई महाराष्ट्राचं भविष्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खानदा विमान मान्याला खानदा विमान मान्याला खानदा विमान मान्याला खानदा विमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला चिलकत होता अंगाला. कटारीचा वार मार त्यानं केला हिरवत होता अंगाला. वा टाळी टाळी टाळी. वा आणि खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. राजे सावध झाले आणि आमच्या राजाने काय केलं. वाघनकाचा मारा केला. पोटामध्ये बिचा खूप झाला. टरा टरा फाडलं पोटाला जिरहाजी टरा टरा फाडलं त्याच्या पोटाला जिरहाजी टरा टरा मोठाला जिरहाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. खानाचा कार्यक्रमच केला. खानाला मारलं हे मला सांगायचं नाही. मला फक्त सांगायचे आलिंगन. आपला मूळ गाभा आलिंगन शब्द. खानानं राजाने बी अफजल खानाला आलिंगनच दिलं पण त्या आलिंगनात प्रेम नाही. कपट आहे राजकारण आहे. हे झालं द्वेष स्वरूप आलिंगन. पण आजच्या अभंगामध्ये जे आलिंगन सांगितले ते प्रेम स्वरूप आलिंगन. जे आलिंगन कृष्णानं दिलं अर्जुनाला, जे आलिंगन रामाने दिलं भरताला, जे आलिंगन रामाने दिलं हनुमंतरायांना. आणि एखाद्या संतांनी जर एका साधकाला ते प्रेम स्वरूप जर आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते अभंगाची. आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे. होली गण गणी आली गण गणी आली गण गणी आली गण
मोक्ष सायुजता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. मला असं वाटतं नेहमी संतांना आलिंगन द्यावं. काय फायदा आहे? सायुजता नावाचा जो सर्वोच्च मोक्ष आहे तो पदरामध्ये पडतो. मोक्ष सायुजता जोडे. काय काहींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की संतांनी आलिंगन दिल्याच्या नंतर मोक्ष मिळतो. महाराज काय बोलता राव, आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. मोक्ष कोण देतो? देव. आणि आज काय सांगितलंय? मोक्ष कोण देतात? संत. आलिंगन घडेन मोक्ष सायुजता. अहो एक बोला हो, इकडं सांगायचं देवाकडे मोक्ष आहे, इकडं सांगायचं संताकडे मोक्ष आहे. असं दोन डगरी पाय ठेवल्यावर कसा विश्वास ठेवायचा? विडल दोन बोलतात ते संत नसतात. संत काल जे बोलतात तेच आज बोलतात, आज जे बोलतात ते उद्या बोलतात. आणि जे ज्ञानोबा बोलतात तेच तुकोबा बोलतात. आणि जे नामदेव राय जे मुद्देव ठमयत तेच नाथ महाराज सांगतात. मग इथं दोन कसं काय दिसतंय? खरंच सांगा, मोक्ष देव देतो का संत देतो? आतापर्यंत सांगितलं देवाकडे मोक्ष म्हणून भक्ती करा, देवाकडे मोक्ष म्हणून भक्ती करा. जाऊ देवाच्या गावात देव देईल विसावा. विसावा म्हणजे काय? मोक्षच ना. आणि हे तर सांगितले आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. मोक्ष नेमकं कोण देतं? तर त्याचं उत्तर आहे का? तुकोबा म्हणे तुमचा प्रश्न ठीक आहे, साहजिकच आहे, पण नीट ऐका. मोक्ष हा देवच देतो, पण देवाकडला मोक्ष जरा लेट आहे आणि संताकडे डायरेक्ट मोक्षाची पंगत आहे. आणि पंक्तीला भेदभाव नसतो. देवाकडे बी मोक्ष मिळेल, पण सरकारी कामन 12 महिने थांब तशा पद्धतीचे जट घेऊ घेऊ पार हँग होतंय माणूस, तरी कोणाचा तरी मेळ बसतो. पण संताकडे तसं नाही. संताकडे डायरेक्ट पंगतच बसवली. आवाज जयन गातली मुक्तीची गवांदी, मुक्तीची गवांदी, 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 जयन गातली मुक्तीची गवांदी, मुक्तीची गवांदी. मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांडी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळवली मांडी वैष्णवाची. करीला ते काय नोय महाराज, नोय महाराज, करीला ते काय नोय महाराज, नोय महाराज, करीला ते काय नोय महाराज, नोय महाराज, ओ करीला ते काय नोय महाराज, नोय महाराज, महाराज महाराज महाराज. बसणारे म्हणताना का धावत येते व एकमेकावर? धावणं नाही, ह्याला लय घासावं लागते. एवढं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा 6 लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं ते बाबा, आता तू घरगाड तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तुला नाही मेळ लागला. तो शाई बी पाडली, भाता फोडला, 12-12 वर्ष आळणीत घातली तरी तुझी थाप बसाना. तू फक्त जेवायच्या कामाचा, तू घरगाड बुवा. स्वरच बसाना लोकांचा ताल तर छापणं सुद्धा येत नाही. पण आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनचे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लय सोपं चाललंय. जयाने गातली मुक्तीची गवांदी. गवांदी शब्दाचा अर्थ पंगत. मिळविली मांदी वैष्णवांची. देवाकड मोक्ष आहे, पण संताकड डायरेक्ट मोक्षाची पंगत आहे. आणि संतांच्या दारातल्या पंक्तीमध्ये भेदभाव नाही. का समर्थाच्या पंक्ती भोजने, तळलेल्या वरिल्या एकची पक्वाने. ज्ञानोबा सांगतात श्रीमंत असो गरीब असो, आमच्याकडे तसं नाही. या रे या रे या ती भलती नारी नारी, करावा विचार नलगे चिंता कोणाची सकळ शेती, हायाधिकारी कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाकडे बी मोक्ष. बरं आता त्याच्या पुढचं सांगतो. देवाकडे गेल्या मोक्ष मिळतोय, पण एक क्षण लागतो. देवाचे द्वारे उभा क्षणभरी, आखा एक क्षण आहे. संताकडे 50% काम लवकर आहे हो. एक क्षणाची गरजच नाही. अर्धा क्षण करता संताचे संगती, अर्धा क्षण करता संताची गती, अर्धा क्षण करता संताचे संगती, अर्धा क्षण करता संताचे संगती, अर्धा क्षण करता संताचे संगती, अर्धा क्षण करता संताची गती, अर्धा क्षण
करता संतांचे संगत अर्धाशा न करता संतांचे संगत तेने होय शांती महतापा तेने होय शांती महतापा तेने होय शांती महतापा संत संग देई 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 संग देई आओ देवाकडे क्षण लागतो देवाची द्वारी उभा क्षण बरी इथं तसं नाही बाप्पू अर्धा क्षण आहे हो अर्धा क्षण घडता सण आहे का नाही फर्स्ट काम देवापेक्षा म्हणून तर देव बी देतो मोक्ष नाही असं नाही पण लय जटे घ्यावं लागतात इथं डायरेक्ट प्रमोशन आणि स्वतः सारखंच करून टाकतात आपण सारिके करीत आपण सारी के करी दिलात का आपण सारे काय करतात आपण सारिके करीत आपण सारी के करी दिलात का नाही काळ आया लागी संग संग देई संग संग देई नाही केले मला दया लागी दया लागी संत संग देई संत संग आपण सारिके करीत येतात गाळ नाही गाळ वेळत इथं लेट काम जमत नाही डायरेक्ट म्हणले प्रमोशन आहे इथं संतांकडे बरं का हा, जाग्यावर जात आहे एखादं लेट काम नाही हो संताकडे देवाकडे एक मोक्ष एक क्षण लागतो देवाकडे अर्ध्या क्षणातच काम होते म्हणून म्हणतात मोक्ष सायुजता जोडे संतच खऱ्या अर्थानं कमी वेळामध्ये मोक्ष देऊ शकतात आपल्यासारखं संतांसारखं आपल्या साधकाला करू शकतात पण त्यांनी आलिंगन दिलं तर आलिंगनाकडे असं आलिंगन कोणी कोणाला दिलं आहे का पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची मायबाप आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता त्याचं नाव गावबा अत्यंत निरक्षर होता क ख ग ग 1 2 3 4 काही संबंधच नाही त्याला EBCD वगैरे तसले बाराखडीचा विषय नाही फक्त खाणे आणि झोपणे पण एक संत सेवा घडण म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या आणि पोळी सुद्धा गिरजा मातेने केलेली अशी पोळी होती इको कमी ठेवा आवाज वाढव हे बोल ना कधी शांत लहान मुलं शांत बस पोळी जर गुळवणी इगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने हिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पोळी आमचा एक दोस्त एका गावात जेव्हा गेला अरे त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून अरे काय लबरची का काय लय जड असत्या तो काय काय मावल्या स्वयंपाकाला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी वर कोरडेवाडी स्वयंपाकाचा मिळच नसतो काय कायला आणि नवीन पोरींनी तर स्वयंपाक करूच नका तुम्हाला नाही तुम्हाला ती तुमच्या तेरी बसकी बात नाही हो बहुत अवघड आहे म्हणले ती एवढं सोपं नाही काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आल्या तर आईचा लाड मारण्याचा काय स्वयंपाकाचा मिळ लागेल आणि लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार त्या गिरजा मातेच्या स्वयंपाकावरून आपला विषय निघाला बरं का आणि एका पोरीचं झालं लग्न सासू म्हणली सुनबाई करा पुरणपोळ्या ती मनात म्हणली चपात्याची येत नाही पोळ्या कशा करायच्या पण म्हणजे नाही म्हणावं तर सासू लई खवळण तिने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या यूट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली आमटीची पोळ्याची कुरड्या पापड सगळं मोबाईल झाला शिचप निमित्त त्याला मिळच लागा ना आमटीला मिरच्या किती टाकायच्या पण म्हणली आमटी झणझणीत झाली पाहिजे कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे अरे मारी ती का काय माणसाकडे 10 मिरच्या हिरवी गार नुसती आमटी केली 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला तिखट झार आमटी केली म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला तिने कलरवरच क्वालिटी वेळ लागली म्हातारी म्हणली मला भूकच नाही मला नाही जेवायचं म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या मला नाही जेवायचं पण नवरा नुसता वड्या छाणायचा बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणली मरचीन लई तिखटे नको खाऊ हे म्हणला मी खाणार माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही युट्यूबवरून तिने स्वयंपाक केला मी आमटीच खाणार आई म्हणली तू मग जाणार पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं दूर निघाला आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी
त्याची बायको जवळ आली म्हणे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं. हे म्हणला नाही 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 भाजी जगातोच एक नंबर म्हणे. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असू आनंद असू देऊ का अजून थोडी भाजी नको म्हणला. हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला मी आता. काय स्वयंपाक काय तरा हे आताच्या पर्यंत स्वयंपाक करावं गिरजा मातेनं माय बाबा. पोळी केली तर गुळवणी जागे विकरायची. आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमहाराजांच्या घरी राहिला. नाथमहाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेस 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या पाठ होती. ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला. हा ज्ञान होतं ना त्याला. अभ्यास केल्यावर माणसं अभ्यास असून बी जेव नम्र तेव खरा वीर आहे माय बाप. आता 2-4 पुस्तकं वाचली की माणसं येडेवणी करायला लागले. ते आता आपण असं ना गेप तू लई पडले तर हिद मग जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली. म्हणून तर तुकोबा राय म्हणले नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. लोक म्हणते शिकला तेव टिकला शिकला तेव टिकला हे आपल्या दृष्टीत. पण संप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेवच टिकला. वाकायला शिकाव म्हणून तर तुकोबा राय म्हणले लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा. लहानपण दे गा देवा मुंगी साखर चारवा मुंगी साखर चारवा मुंगी साखर चारवा. लहानपण दे गा देवा मुंगी साखरे तारवा मुंगी साखरे तारवा. लहानपण दे गा देवा मुंगी साखर चारवा मुंगी साखर चारवा. लहानपण तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी लहान महापुरी जाडी जाती तिला वळे वाजती. नम्रता महत्वाची हो. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. म्हणली आदरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती. उचलले जीभ लावले त्याला झपको काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली ए बोरगाव आपल्या गावातून एखादा दिल्लीला चला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही. तिथं गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. घे म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले 2 मिनिटात तुम्ही मोदी साहेब येणार आहे तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते. आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणली होय ग दिल्लीला कसं काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा. आणखी थोडं तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय येणार नाही. याचंच नाव आहे मोक्ष सायुजता जोडी. म्हणून नम्रता महत्वाची. गावबा नम्र होता. हरिपंडिताला अहंकार झाला. ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मध्ये काय म्हणले तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता आपण कोणत्या कुळात जन्माला आलो तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय काय कळतंय का नाही तुम्हाला. वडिलांसंगच उलट पालट बोल. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं. ते हरिपंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन. त्याला असं वाटायचं नाथ महाराज म्हणते आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा मला तूच असं वाटायचं. नाथ महाराज म्हणले हरिपंडिता काळजी करू नको राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा शियाळीतच गेलं नाही पेनच हातात धरला आणि त्याला पुस्तक लिहायला होता का. आणि ते होतं बोहळा आहे म्हणले असू दे बोहळा बोहळा असावं पण गाबोळा नसावं. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. तेवलंय भयानक असतो. निवळ याडा पार वाढला किंवा निवळ पंडित मधली म्हणले की त्यांनी धिंगाणा केलाच. कारण पंडित कधी वाद घालीत नाही जी अति ज्ञानी त्यो. आणि जी मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला आहे ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. कीर्तन करताना धोतर का घालता जीन पॅन्ट करू का काही प्रश्न गंधच. अरे तू लावूच नको पण आमच्या खपल्या काला काढतो जगू दे ना आम्हाला. आम्हीच आमचा प्रवास करून हँग झाले तुझ्या नादाला आम्हाला टाइम राहिलाय का. त्याला एकच प्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पाव्या रे म्हणले तर गाव बाता बोहळाय असू दे बोळा. नाहीतरी देव हा बोळ्यालाच भेटत असतो.
आवाज दे. हॅलो इगो. देव हा भोळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती हरिपद भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. अभिमानी अशी गर्भवास. अभिमानी अशी गर्भवास. अभिमानी अशी गर्भवास. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरबली चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरबली चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी चिंता. हरिमुखी गाता हरबली चिंता. हरबली चिंता. हरिमुखी गाता हरबली चिंता. देव भोळ्याला भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अभिमानी अशी गर्भवास. देव भोळ्याला भेट. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं हे तर्कवान असतात. असंच कान तसंच कान हेच का. निघ तू तिकडं पुस्तक लिही. आम्हाला येडेवाणी करू नको. परमार्थात हा श्रद्धावान लागतो. भोळ्या माणसाचंच परमार्थात काम. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे गावबा भोळा. असू दे भोळा रे. तेवच रामायण लिहिणार. त्या गावबाला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिलं. त्या गावबाची काया दिव्य स्वरूप झाली. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. मायबाप आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं आणि गावबाचं कुठं सुरू झाले. इतकी नाथ महाराजांसारखी तंतोतंत भाषा तेवढी वाणी ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली. आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविलं होतं आणि ह्यांनी कुठं सुरू केलंय. कळतच नाही. इतकी समरूपता त्या गावबामध्ये निर्माण झाली. संतांनी आलिंगन दिलं. हा फायदा आहे. अरे सामान्य घरचा बालक आहे, अडाणी आहे, पण संतांनी कृपा केली तर रामायणाचं उत्तर काढणं लिहितो. हा संतांचा महिमा शब्दात सांगता येत नाही. अभंगाच्या ऐसा संताचा महिमा. संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. हो ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. हो झाली बोलायाची सीमा. वा वा. झाली बोलायाची सीमा. हे झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. हो झाली
ऐसा संताचा महिमा शब्दाच्या पलीकडे झाली बोला याची सीमा. शब्द संपले ओ पण महिमा शिल्लक राहिला. संताचा महिमा एवढा सोपा नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु संताचा महिमा तो बहु दुर्गम. भले भले संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. एक मला शब्द लय माझ्याकडे भांडारे. इकडं तुझे लागू पडणार नाही. तिकडे लोकांची डोकी येडे कराय शब्द वापर. इकडं महिमा नाही. झाली सीमाच संपली. अहो तुकोबाऱ्यांसारख्या महात्मे म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे बाकीच्यांचा काय विषय. इथं तुकोबाऱ्या म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाशीच. वेद कळतो पण संतांचा महिमा कळत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट नाही. बघ आता ऐका संतांचा महिमा किती दुर्गम आहे. आणि झाली बोला याच्या सीमा तुकोबारे का म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कीर्तन चालू. तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला पुण्याच्या जवळ बरं का सध्या विमानतळ आहे. तुकोबाऱ्यांचं ते आजुळे लोहगावला कीर्तन चालू. शिवाजी महाराज कीर्तनाला आले. मला पुढचं महत्वाचं सांगायचं. लिंक तोडू नका बरं. ही भारकालीला ही चित्रे असतात. मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराजन मावली पटाडे क्रियजन काय काय घापकून बोलते ते काहीतरी. हे कीर्तनात कलाकाराचं म्हणाले बोलू नको. ते माझ्या झाला मला तुम्हीच बोलू नका म्हणलं. मला बोलायला गावाने बोलवले. एका प्रश्न उत्तर द्या विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. कुठे डोका लावता असले जास्तच ती डोका लावतात पण कमी नाही. बोलू नका शांत राहा जरा. तुकोबाऱ्यांचे कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला आले. शिवाजी महाराज कीर्तनाला आले मांडी घालून बसले. मला पुढचं सांगायचंय. महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे. अहो चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं पण शिवाजी महाराजच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला. तुकोबाऱ्यांचा भक्त त्याचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्यानं मी इथं. तर माझा मोठेपणा काय कामाचा आहे. आताच्या प्रत्येकानं लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. राजे कीर्तनाला कीर्तन रंगात आलं. आईसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा ह्याच्यावर सांगतो. संतांचा महिमा किती वजनदार आहे. कीर्तन रंगात आलं. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत पकडा. हे काड्या करणारे जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगते बुवा. सासा हो EBP माझा पत्रकार आहे का टीव्ही नाने बातमी दिली त्यांच्या घरातलं तुम्हाला काय माहिती. त्यांना त्यांच्याच बातम्या देणं व्हायला तुमच्या बातम्या द्यायला त्यांना टाइम आहे का. पत्रकार घराताचा बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की कुठं सुरू तुझी सुनले भारी पाहिजे माझी लय वाईट तुझी लय चांगली माझी लय वाईट तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे होती. मग तिच्यासारखी तुला भेटलं तू मागच मी इली असती. तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्या दिसतात. उलट सगळ्या सासाला सांगतो सुनबाचे दोष कधी माणसाला सांगू नका. गल्लीतल्या माता मावल्या वाच 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 तिथं दोष सांगू नका. उलट तिचं गुणवर्णन करायचं. माझी सून वाह लक्ष्मीच
काय लेकीला करता? लेक दिवाळ्याला येतील, भांडणं लावून जाते, पण खरी सुनबाई हीच माझी खरी लक्ष्मी आणि हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेका, लगेच ती म्हणते आतेबाई चहा देऊ का, तुम्हाला कॉपी करू का, लिंबू पिळून पोहे, फक्त गोड बोला. हा, आणि सुनाना मी सांगतो, म्हातारे बी मरुस्तोर काम करीन, तुम्ही बी फक्त म्हातारीचं वर्णन करायचं. घरात पाहुणे रावळे सगळे बसले ना बैठकीत, तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. काय होतं आमच्याकडे तवा, सगळे आतेबाईची कृपा, आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली म्हणून तर एवढा बंगला मोठा झालाय. आणि आमचा सासरात असला तर भोळा रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आतेबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराची आमची 25 एकर झाली आणि येल मांडवाला गेला आणि घरात सोन्याचा धूर निघतो, ही फक्त आतेबाईचीच कृपा. एवढं वाक्य लगेच टाका, लगेच ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायचं नाही, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, दोन्ही माझे, मिली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टीव्ही पडून म्हातारी चुली पडून तिकडं मालिक लागली, तुझ्या तर जीव रंगाला जाम झाली म्हातारी, धोराने जीव तरी कुठं रंगला. ही जगलं येड आहे हो, फक्त तुम्ही गोड बोला हो. आणि घरात एक विचार ठेवा, सासून एक विचार ठेवा. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सोनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली, पोराचं काही नसतं हो, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतो हो, त्याचं लय हो हाल होत्या. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का हो, चिमणी वनिव तोंड झाल्यात, त्याला सांगता यायना बोलता यायना. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग. पण मुलाला 3 वाक्य सांगतो, आई बी खुश, पत्नी खुश आणि बाप बी खुश. 3 वाक्य त्यांना ठेवा, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा, शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. घरात एक विचार ठेवा, जवळच्या माणसाचे दोष कधी माणसास सांगू नका. एखाद्याचं पटलं नाही, बाजूला घ्यायचं आहे, आपल्याला हे असं असेल बरं का तुझे, माणसात त्याला वाच बोलायचं नाही. दोष एकांतात सांगा, गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होते ना. आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही. कुत्रा आहे काय नाही, काय आलं त्याचं वर्णन करतो, माणसात वर्णन कर ना. म्हणजे ही सिस्टीम असती. हा, ही एवढे 2 वाक्य देण्यात ठेवा, आनंदच जीवना. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगायचं. शिवाजी महाराज कीर्तनाला बातमी दुश्मनाला पोच, सैनिकांनी मंडपाला येड पकडा, पण मुकादम हुशार होता. ते म्हणला थांबा रे, जे इटल झाल्या बघू म्हणले, मधी विक्षेप करू नका. म्हणजे कीर्तनात मधी विक्षेप करू नये हे त्यांना सुद्धा कळते. बाकीचं डोकं तुम्ही लावा. आता म्हणे थांबा, जे विठ्ठल झाल्या बघू. ते बी रमले हो कीर्तनात, पण मावळ्याने बघितलं म्हणजे इतक्या सैनिकांनी येडानं आपल्याला पकडला. राजे नसावतील राजे मंडपाच्या कडेला बघितलं का आपल्याला परत चक्र आले, सगळा येडाच टाकलाय सैनिकांनी पकडायला. आपण तर 4-5 मावळ्याने हजारो पकडायलेत, काय करायचं. राजे निश्चिंत घाबरू नका म्हणले. अहो ते जिजाऊ मातेच्या तालमेत तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का? अहो छत्रपती कुणी घडवलेत? आवाज माझी जाबुने भवना, माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा, जिजाबुने सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने सुंदर शिवाजी राजा. वा 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 वा, भोरकडे गुरुजी वा, जय हो. टाळी टाळी टाळी. शिवाजी महाराजांचं बी आगमन झाले, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बघा वा वा, वाढ द्या नाही तर चालू, वाढ द्या नाही तर तलवार काढतील. माझी जाबुने हमें सुंदर शिवाजी राजा, आने नांदत होती प्रजा, प्रजा जिथे आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. जाती धर्म केला गाजा वाजा, जाती धर्म केला गाजा बाजा. जिजाऊने दिया हमें
भले भले धन्य धन्य शिवाजी शुर पराक्रमी थोर केले जर्जर बाजूनी पाणी दृष्ट मोगलास वाह वाह माऊली क्या बात है वाह कडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास जिरवाजीची कीर्तीचा डंका भिडे गगनास जिरवाजी छत्रपती शिवाजी महाराज की राजेंचंही आगमन झालेले टाळ्या वाजून स्वागत करा एकदा छत्रपती 19च्या अगोदरच राजे आलेत आणि ज्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आधी राजेंसारखा चेहरा आहे माझा बाबा दाढी मिशान टोपण मागचे मावळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा छत्रीदार मावळ्यांशिवाय छत्रपतींना शोभा आहे का राजे आले आज कीर्तना असेच तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला आलते इथं आपला विषय चाललाय आणि एंट्री सुद्धा टायमिंगलाच केली बरं का त्यांनी नेमकं जिजाऊ मातेचं या ठिकाणी भावगीत चालू होतं आणि राजे आले राजे निश्चिंत आहेत मावळ्याने प्रश्न केला राजे आपल्याला पकडण्यासाठी सैन्य आले कीर्तनात काय करायचं घाबरू नका म्हणले ज्यांच्या कीर्तनात बसलो ते तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याचं कीर्तन चालू गुरु करावा बळकटन जाऊन धरावी मनगट हित वाचवण्याची जबाबदारी आपली नाही जबाबदारी तुकोबऱ्यांची तुकोबाने शब्द टाकला आणि पांडुरंगाला विनंती केली भगवंता अरे माझ्या कीर्तनात शिवाजी महाराजांवर असं संकट संतांचा महिमा सांगतोय बरं का चित्त देऊन ऐका आईसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा देवा आज जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर लहान मुलगा आज जर शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळले तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर देवा नाव माझं नाही जाणार नाव तुझं जाईल काळी मा तुला फासली जाईल काय करायचं मी सांगत नाही हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर तुकोबाने शब्द टाकावून जगाच्या बापानं पदरात ज्याला भगवंतानं अशी आयडिया केली अशी युक्ती केली अशी कल्पना केली देवाने विठेवनं उडी टाकली शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठले चिलकत चिरेटोप अंगर का ढाल तलवार घोड्या बसून देव शिवाजी महाराज झाले एका कीर्तनात 2 छत्रपती ओरिजिनल छत्रपती पुढे जिथं इथं बसलेत असे आणि जिथं मंडप संपतो तिथं देवानं रूप घेतलेलं छत्रपती एकाच कीर्तनात 2 छत्रपती तवा काय एवढा फोकस होता काय तवा ते भामाशाली जुन्या काळातली कीर्तन त्या टोकाचं जे सैनिक होटलं त्यांना वाटलं तिथंच राजेत आणि देवाने घोड्याला टाच मारला घोडा पळवला हर हर महादेव गजर देवाने घोडा ताणला सगळं सैनिक देवाच्याच माग आणि ओरिजिनल राजे तर पुढंच तुकोबारे म्हणले राजे आपलं काम झाले तुम्ही राजगड गाठा शिवाजी महाराज राजगडाव आणि देवाच्या माग सैनिक लागले देव होत असतो का शिवाजी महाराज राजगडाव देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच झोकली म्हणले कुणीकडे गेलं म्हणले एका गायबच कसं दिसाना कसं काय वा म्हणले आणि आपण म्हणले भोर प्रतापगड रायगड सगळे किल्ले पुण्याच्या आणि साताऱ्याच्या आणि तिकडे सह्याद्रीच्या डोंगरांगा तिकडे वरलाकडे राहिले आपण इकडे चंद्रभागीकडे मंगळ येड्याकडे सोलापूरकडे कुणीकडे घुसलो खाल्लाकडे अरे म्हणले रॉंग नंबरला चला माघारी परत लोहगावला आले तर तुकोबाऱ्या नाही तर शिवाजी महाराज नाही गावकरी म्हणले आले तर आता काकडा करून जा सिद्धांत संपला उत्तर आहे का तुकोबाऱ्यांचं कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला पण तुकोबाने शब्द टाकल्यानंतर माझ्या जगाच्या बापाला छत्रपतीचं रूप धारण करावं लागलं आणि संकट निवारण करावं लागलं हे संतांच्या शब्दात ताकद आहे म्हणून आईसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा राहिलेला 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हाताला टाळी मुखानं नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय
अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवाट. 1 मिनिट थांबा, खाली घ्या सांगतो. आणि टाळ्या वाजवताना 2-4 मुलांनी उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. 30 सेकंदाची शूटिंगची क्लिप सगळीकडे सोशल मीडिया पाठवा. श्री क्षेत्र गल्ली बोरगाव तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शिवजयंतीच्या निमित्ताने भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य सर्वात नाम यज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लौकिक करण्यासाठी तुकोबरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यास करा सर्वांनी हात वर. मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर केले. तुम्ही जसे हात वर केले तसं तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळा इतका उंच जावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भिडल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे कार्य चालू आहे धर्म कार्य असावा तो धर्म. 2 वाक्य देण्यात ठेवा. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असेल चुकीचं पाऊल कधी टाकू नका. ही संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे, भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही. पण भारत माते की जय. आई म्हणते आपण या देशातल्या पवित्र विचाराच्या माणसात म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसा असावा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसा असा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं असं माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत जीव की प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची शिवजयंती अगदी 2-4 दिवसावर आलेली आहे. शिवजयंती करा पण त्यांच्या विचाराची जयंती करा. नुसतं शिवजयंती आली की सगळ्यांनी तरुण पोराने पिटून उठायचं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. आणि तुझी तू काय फक्त वाटल्या मोकळ्या करायला का काय? अहो राजे येतील पण तुम्ही मावळे तर व्हा. यासाठी 3 वाक्य देण्यात ठेवा. तरुण युवकांनो, कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी महाराज. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. देशा आणि एक सांगतो, ही वारकरी संप्रदायाची परंपरा वाढवणं फुलवणं हे तरुण पिढीच्या खांद्यावर जबाबदारी आहे. आणि ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन करीत राहणं आणि तरुण पिढीचं योगदान. जुने आणि नवे जिथं एकत्र होतात तिथंच क्रांती होत असते. विडवलं विठ्ठल. आणि हा संप्रदाय वाढवणं फुलवणं याचा प्रचार प्रसार करणं ही तरुण पिढीची जबाबदारी. आज गायक तरुण, वादक तरुण, महाराज तरुण, कार्यकर्ते सुद्धा तरुण. म्हणून तर एवढा शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम होतो ना. आणि एक वाक्य सांगतो, या संप्रदायाची उंची वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. उदाहरणार्थ आमचे संतोष दादांसारखी सर्वच मंडळी एवढं गोड कार्यक्रम. आणि एक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात तिकी त्या थोडं बाजूला होतं माझ्या दबाव येतोय जरा. छान आहे तुमचं काम बनवलं. आम्हाला बी पाठवा क्लिप छान. हा आम्ही आमच्या ह्याच्या व्हायरल करू. ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन. आणि ज्या गावात एकी त्या गावाचं तालुक्यात वजन. तुमच्या गल्ले बोरगावमध्ये एकी झाल्याने एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम केला तर सध्या तालुक्यात चर्चा चालू आहे. सप्ताह करावं तर बोरगावने केला तसा करावा. एकीचं प्रतीक आहे माझ्या. हा आणि अशीच एकी ठेवा माझ्या. हा संप्रदाय. आणि एक सांगतो, ज्यांना ज्यांना वाटत होतं नाही वारकरी संप्रदाय हे वाडे वस्त्या डोंगराच्या कपऱ्याने हे कीर्तन करतात, त्यांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 21 जानेवारीला दुबईला कीर्तन करून आलो. ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद आहे. त्याच्यामुळे आजचा महाराज असा तसा नाही तर दुबई रिटर्न महाराज आहे. हा तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. राम मंदिराच्या निमित्तानं
दुबईमधल्या आपल्या भारत देशाच्या नागरिकांनी भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता मायबाप. आणि जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे. शिस्त कशी असावी दुबईकडून शिकावं मायबाप. रोड जर एखादा माणूस क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी अगोदर थांबती, लांबच अगोदर माणसाला प्राधान्य. आणि जवळ जाऊन जर थांबवली तो जर माणूस दचकला तर 1.5 लाख रुपये दंड आहे. आपल्या दचकत नाही, डायरेक्ट गचकी होती घासून येणार. रस्त्यावर थुकला की लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा आतल्या आत गिळीत होतो. नको रे म्हणे 2-3 कीर्तन करावं लागते तेव्हा कुठे एखादा दंड भरायचा. म्हणजे ही काय सोपं आहे का काय? गप राहिलेलं बरं. 8 दिवस दुबईत होतो, कुठं रस्त्यावर कुत्रं दिसलं नाही, मांजर दिसलं नाही, गाढव दिसलं नाही, बोंबलत फिरणारे माणसं दिसलं. आपलं कामन घरन पैसे जास्त डोकं लावायचं काम नाही. बोंबलत फिरणाऱ्यांची संख्या आपल्याकडे वाढली हो. की पाराव बसणारे काय कामं करते तो नुसते गावचं कुठं नाही. ह्याचं असं झालं त्याचं अमेरिकेत हे चाललं, जपानमध्ये राहणार गावात तो गावलंय ती काढ. अमेरिकन जपान बघू त्या लेवलचे लय माणसं पण नुसतं गावचं कुठं नाही, ह्याचं त्याचं बसायचं नुसतं कुठं करीत. स्वतःचा बघा ना, फार खकना झाला ना कवर लोकांचं बघतो रे. तर स्वतःचा विकास, मुलांवर लक्ष द्या, शेती बघा, व्यवसाय करा, ते दिलं सोडून नुसते ह्याच्यामुळं तर आपला विकास व्हाय ना. आणि एक सांगतो संतोष दादा, दुबई जर पाहिलं तर नकाशावर कुठंच दिसणार नाही, इतका बारीक देश आहे. पण जगात एक बी देश असा नाही की त्याला दुबई माहीत नाही. हे प्रगती विकास कधी घडत असतो त्याला 2-3 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट नेतृत्व पॉवरफुल पाहिजे, दुसरी गोष्ट नियम कडक पाहिजेत, तिसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे, आणि चौथी गोष्ट लोकांनाच असं वाटलं पाहिजे की आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. एकटा माणूस देश बदलू शकत नाही. प्रत्येकानं आपल्या जर बदल घडवला तर देश बदलणार आहे. आणि ही परिवर्तनाची क्रांती, ही ठिणगी, अहो आजही लोकांना वाटतं की शिवशाही यावी. असं काय होतं? महिलांना सन्मान, शेतकरी सुखी, वारकऱ्यांचा सन्मान, दुसरं रामराज्य असतंच काय? स्वप्नात सुद्धा माणसं जसं रामराज्यामध्ये दुःखी नव्हती तशी गोरगरीब जनतेचं छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं. कोण छत्रपती? पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्याचं नाव येसाजी. 2000 जण एकट्या खिंडतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबला कळत चढतो त्यांचं नाव तानाजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी. वगला फडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांच्या राष्ट्रातली आपण माणसे कष्ट करा. तरुण मुलांना विनंती, नीती ठेवा, व्यसनापासून दूर राहा, आई वडिलांची सेवा करा, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबरोबर स्वाभिमान अभिमान ठेवा. आणि एक कधी कळण ज्यावेळेस तुम्हाला संतांची संगत होईल. आईसा संताचा महिमा झाली बोलाय काय महिमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाय पे सगळं, सगळे तीर्थ हे संतांच्या चरणावर. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावा. शंकर सांगे ऋषी जवळी सगळे तीर्थे. मध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळी करते आंघोळी वंदिते चरण. सगळे तीर्थ संतांच्या चरणावर. तीर्थे तया ठा म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघी पाय. महाराज बस करा. सुरू झाल्यापासून संतन संतन संत सांगत बसले. आम्हाला पाहिजे देव. संतांचा नामचा काय संबंध आहे? आम्हाला देव मिळवायचा. खूप बरं आहे म्हणली. त्याचा असे एक छोटा सिद्धांत सांगतो. एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माता माऊलीच्या हस्ते जर चहा प्यायचा असेल तर त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ आहे हो, कसं दिसतंय, गोबरं घालून, भाबरं वटण, सावळा काय त्याचा कलरन, कुरळे केसन, किती छान दिसतंय, त्याचं लाल होटून, पांढरं शुभ्र दातून. तुमच्या मुलाकडे बघितलं ना मला कृष्णाचीच आठवण येते. कृष्णानेच परत आवतं आणि पुढं जाऊन कलेक्टर होईन का काय हो. यसं आईच फक्त आई देखता मुलाचं वर्णन करायचं. आईचं अंतःकरण इतकं प्रश्न. तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे तुम्हाला चहाच पाहिजे होता पण प्रकरण जेवणावर गेलं का. बाळाचं कौतुक केले का आई खुश आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हण देवा, 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 तुका म्हण देवा. त्यांची केल्या बाबे सेवा, त्यांची केल्या बाबे सेवा, त्यांची केल्या बाबे सेवा, सेवारा त्यांची केली पावे सेवा, त्यांची
त्याळची पावे त्याळची केली पावे सेवा हरी त्याळची केली पावे ओ त्याळची त्याळची हरी त्याळची केली पावे सेवा राम हरी त्याळची केले पावे केले पावे हरी त्या हरी त्याळची रे त्याळची 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 केली पावे सेवा हरी त्याळची त्याळची वा वा त्या अरे त्या भले भले केली पावे सेवा केली पावे सेवा हो केली पावे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बाळाचं कौतुक केले आई खुश होत असते, तसे संताची सेवा केली की देव प्रसन्न येते. हे प्राणा पुरवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंस. मुलाचा विजय झाला की बापाचा विजय होतो, पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. त्या पद्धतीने संताची सेवा केली तरी देव प्रसन्न होतो, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य कार्यक्रम. आणि सध्या छत्रपतींच्या विचारानं लढणाऱ्या मावळ्यांची संपूर्ण समाजाला गरज आहे. आणि छत्रपतींचे विचार घेऊन संपूर्ण मराठा समाजासाठी जे लढतायत ते आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मायबाप. आज परत त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली. आज 5वा दिवस आहे. त्यांची तब्येतही खालावलेली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पाहतोय मायबाप. काय सरकारला इतकी चॅप्टर माणसं आहेत मायबाप, हे काय सांगावं. किती वेळ तरी किती, मग ते पाटलांचं तेच म्हणणं, ह्यांना वेळ तरी किती द्यावा. अरे कसं आहे, मराठा समाजाला एक हा जातीवादाचा विषय आहे, हक्काचा विषय आहे. मराठीच्या पोराचं भरपूर झालं शिक्षण, पण त्याला राहिलं ना आरक्षण. पण ज्या समाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं केलं रक्षण, त्याचं करू नका भक्षणार. आता तरी द्या ना मराठ्यांना आरक्षण, हे काळाची गरज आहे म्हणा. आणि अध्यादेश काढून सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून समाजाविषयी पाटलांच्या अंतःकरणामध्ये विशेष तळमळ आहे. आणि सरकारने मायबाप या समाजाची असणाऱ्या त्यांच्या लढ्याचं नावच आहे गरजवंत मराठ्यांचा लढा. खरंच गरज आहे म्हणून तर हा लढा चालू आहे ना.
आणि फक्त मराठा समाज, सगळ्या समाजानेही त्याला पाठिंबा दिलेला आहे. ही ओबीसी आणि मराठ्याचा वादच नाही. तुम्हाला खरं सांगतो, आपण गावगाड्यात राहणारे माणसे, कधी ओबीसीची आपली भांडणं झाली हो? कधी जात आपल्या मनात तरी आली का? एकमेकाच्या लग्नात, एकमेकाच्या कार्यात आपण जीव तुटूस तर पळतोय. माय बाप, आपली दोस्ता नाही, आपली दोस्ती हे जात पात धर्म ह्याच्या पलीकडे गेलेले गावगाड्यात राहणे, मराठा असो, माळी असो, बंजारा समाज असो, मग तो हरिजन असेल, मुस्लिम असेल, कोणत्याही जातीचा असो, आपण एकमेकाने प्रेमाने बांधलेली माणसं. ही वरची माणसं येत नाही, चॅप्टर आहे त्यांची पुळी बांधण्यासाठी ती ठिणगी टाकतात आहे. पण माझी या निमित्ताने नाही, वरच्यांचं ऐकून आपल्यातलं प्रेम तोडू नका, हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे. माय बाप, आरक्षणाचा लढा जो तो ज्या त्या पद्धतीने लढन, पण आपण आपल्यातलं प्रेम टिकवा. आणि सरकारला या निमित्तानं विनंती आहे, या समाजाची गरज लक्षात घेता तुम्ही लवकर जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी करा. यासाठी हा पाटलांचा लढा आहे. आणि म्हणून अशा मावळ्यांची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे. आजच्या पवित्र दिवशी हा सोहळा संपन्न झाला, जो वसंत पंचमी आहे. आणि वसंत पंचमी म्हणजे आज भगवंताच्या लग्नाचाही दिवस आहे. पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग लगीनं देवाचं लागतं. वसंत पंचमी पांडुरंगाचं आणि रुक्मिणी साहेबांचा विवाह सोहळा. आणि आणखी एक सांग, वसंत पंचमी म्हणजे जगद्गुरु तुकोबार यांची आज जयंती आहे. आज तुकोबारायांचाही जन्मदिवस आहे, त्यांची आज जयंती आहे. महाराजांनी आज आपल्या पृथ्वीतलो आपल्या कल्याणासाठी अवतार, अशा पवित्र दिवशी या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग, राजेंचंही आगमन झालं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, सुंदर गायक, सुंदर वादक, महाराष्ट्राची ही लाडकी त्रिमूर्ती. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ह्या गायक वादक मंडळ प्रवीण भाऊनी मी सुंदर साथ केली, सुंदर साऊंड सिस्टीम, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. माझे गुरुवर माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या चरणी सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबार यांचं मंदिर बांधलेलं आमच्या सर्व मित्रमंडळींना माहीतच आहे. जे आले नसतील त्यांनाही विनंती, आपणही एक दिवस नक्की कर्जतला आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबार यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळेत, हजारो झाडेत, अगदी नंदनवनात आले नाही वाटतं. एवढं भव्य संस्थान कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे आशीर्वाद असा वाणीला पूर्ण. हा, कोणी 2 मिनिटं उठायचं नाही. सगळ्यांना विनंती, 2 मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल. कुणीही उठून या कार्यक्रमाची शिस्त मोडू नका. ज्ञानेश्वर माऊली राम राम, जय जय जय,